माणूस जन्म म्हटलं की संघर्ष आलाच आणि संघर्ष आला म्हणजे प्रॉब्लेम अडचणी अडथळे हे आलेच. या प्रत्येक गोष्टीला सामोरे जाऊन आपल्याला हे जिंदगीचा जो रडगाडा आहे तो आपल्याला चालवावाच लागतो. असं नाही की या भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे अफाट असा अनमोल असा पैसा आहे, प्रॉपर्टी आहे. 90% लोक हे सुशिक्षित बेकार आणि कामगार मजूर वर्गच आहे की ज्यांच्याकडे पैसा नाही. 200 रुपये हजेरीने ह्यांनी काम करतात आणि स्वतःचं घर भागवतात. आणि असंही नाही की प्रत्येक व्यक्तीकडे घर, गाडी, बंगला आहे. कित्येक लोक आज हे किरायानेच भाडेकरू आहेत. त्यातूनच त्यांना किराया भरायचा असतो, मुलांचं शिक्षण करायचं असतं आणि जेमतेम राहिलेल्या पैशातून पोटाची खळगी भरायची असते. आणि कर्जबाजारी लोन घेतल्याशिवाय कुठलाही व्यवसाय पुढे जात नाही, ही गोष्ट पण सत्य आहे. पण एखादा कामगार मजूर वर्ग जर बँकेकडे गेला फाईल करण्यासाठी तर त्याची फाईल नाकारली जाते, कारण तो कामगार आहे, तो भिकारी आहे, तो फाईलचे पैसे पूर्ण किंवा हप्ते फेडू शकत नाही. बँक त्या गोष्टींना नाकारते. पण ज्यांच्याकडं उच्च असे सभ्य लोक आहेत, अमाप संपत्ती आहे, पैसा आहे, बँक बॅलन्स आहे, गाडी बंगला आहे, त्यांच्याकडे चांगलं पेमेंट आहे, शासकीय नोकरी आहे, अशा लोकांच्या फाईली बँकी पास करतात. होतं काय मग, हे लोक ते लोन फेडतात का? तर नाही. सभ्य लोक जर असे आत्महत्या करत असतील तर मग कामगार मजूर वर्ग जो आहे यांच्याकडून या लोकांनी काय धडा घ्यायला पाहिजे. याचा अर्थ असा होतो की जे कामगार, जे मजूर वर्ग आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे आणि जो यांच्याकडे अफाट पैसा आहे तो सगळ्यात भिकारी आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की काल परवा जो बार्शीमध्ये प्रकार घडला तो त्याच खूप सभ्य होता, मुख्याध्यापक होता, अमाप त्याच्याकडे पैसा होता, सुखी संसाराचं कुटुंब होतं. पण डोक्याला एवढे केस नसतील एवढं त्या व्यक्तीनं कर्ज करून ठेवलं आणि ते कर्ज फेडता येत नाही म्हणून स्वतःही विष पेलं, बायकोलाही विष पाजलं. काय तर त्याचा अंदाजे वय 40 असेल, बायकोचं वय 35 असेल, एक मुलगा 9 वर्षाचा, एक मुलगा 11 वर्षाचा, असं परिवार. आणि याच परिवाराला स्वतः विष पाजून आणि त्यांनाही स्वतः पिऊन त्यांनाही विष पाजलं आणि परिवारच संपवलं, का तर तो कर्जबाजारी झाला होता. मग अशा लोकांनी आणि मजूर वर्गाने यांच्याकडून काय शिक घ्यायला पाहिजे? खरं तर हा झटका बँकेला पण आहे, बँकेला सुद्धा अक्कल यायला पाहिजे. गरीब लोकांनाही लोन पास करत नाहीत, पण जहागीरदार अवलादींना मात्र यांनी लोन लगेच पास करतात. ज्या व्यक्तीने विष पेलं आणि तो मेला त्या व्यक्तीचं कसलंही दुःख नाही, परंतु जो कर्ज त्याने घेतलं होतं त्या कर्जामध्ये या 2 चिमुकल्या मुलांचा काय दोष होता? किंवा मुलांनी त्यांना कर्ज घ्यायला सांगितलं होतं का? तर नाही. जिंदगी ही खूप अनमोल आहे. या जिंदगीला कसं सांभाळायचं हे आपल्या हातात आहे. प्रत्येक व्यक्तीकडे पैसा नाही. आज मीही तुम्हाला एवढं लेक्चर झाडते आहे, पण याचा अर्थ असा नाही की मीही खूप श्रीमंत आहे. मी पण तशीच आहे, तुमच्यासारखीच आहे. मीही एक कामगार मजूरच आहे, करूनच खाते आहे. माझ्याकडे ही गाडी, बंगला, बँक बॅलन्स नाही म्हणून काही कर्जबाजारी करून स्वतःचा जीव गमवायचा का? जीवन हे खूप अनमोल आहे. पैशासाठी आपण जीवन हे गमवू कधी शकत नाही. जे काही माझे आता कामगार बंधू आहेत त्यांना विनंती आहे की जरी आपल्याकडं कर्ज जरी डोक्यावर असलं तरी जीव गमवणे हे कितपत योग्य आहे. जर तुम्हाला तोलत नसेल तर ते ओझं आपण घ्यायचंच कशाला? ठीक आहे, प्रत्येक गोष्टीच्या अडचणी, प्रॉब्लेम हे असतातच. आपल्याकडं आज घर नसेल म्हणून आपल्याला लोक बोलतील, नावं ठेवतील, बदनाम करतील, तोंड वाकडं करतील, आपल्याला बोलत नसतील. किंबहुना देवाने त्यांची परिस्थिती चांगली केलेली आहे म्हणून ते आपल्याला बोलतात, परंतु आपली परिस्थिती आज वाईट आहे म्हणून काही आपण जीव द्यायचा का? काही लोक जरी आपल्याला इग्नोर करत असतील तर आपणही त्या गोष्टी काही पाठीमागे टाकायला पाहिजे. नम्रपणे होऊन आपण आपलं आयुष्य आनंदाने, सुखा समाधानाने जगायला पाहिजे. आपल्याकडे पैसा नाही म्हणून कर्जबाजारी होऊन ते कर्ज फेडता येत नाही म्हणून जीव देणं हे बरोबर नाही. ज्या बार्शीमध्ये योगेश पाटीलनं, जो मुख्याध्यापक आहे, त्यानं चुकीचं पाऊल उचललं, तो मेला, त्याचं दुःख नाही, पण त्यानं मुलांसोबत तरी असं वागायला नको होतं. ज्या बँका आहेत त्या बँकांना सुद्धा माझी विनंती आहे की जे कामगार मजूर वर्ग आहे, जे तुमच्याकडे आज पेंडिंग फाईली भरपूर अशा पडलेल्या आहेत, त्यांच्या फाईली तुम्ही पास करा, त्यांनाही लोन द्या. कारण ते कामगार मजूर आहेत परंतु बेईमान, धोकेबाज नाहीत. पै साठवून प्रत्येक कामगार हा तुमचं कर्ज फेडतच असतो, परंतु या गोष्टीचं भान बँकेला कधी येत नाही. आणि ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे त्यांची फाईल पास करतात, परिणामी ते आत्महत्या करतात. मग काय त्याने आत्महत्या केली, फाईल फेडली नाही म्हणून काय बँकेमधले कर्ज घेतलंय, फाईल पास केली आहे म्हणून काय बँकेतलेही कर्मचारी आणि बँक मॅनेजर त्यानं जीव दिला म्हणून यांनी पण जीव देणार आहे का? तर नाही, ती बुडालेच ना. त्याच्यासाठी कामगार वर्गाला मदत करा, त्यांची फाईल पास करा आणि जे काही त्यांनी संकट त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत
ते हातभार आणि त्यांच्या डोक्यावर काही ओझं आहे ते कमी करण्यासाठी बँकेने सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. हे लोक इमानदार असतात, कुठेही पळून जाणार नाहीत किंवा आत्महत्याही करणार नाहीत. पण ज्याच्याकडे पैसा आहे, मला वाटतं त्यांच्यापेक्षा भिकारी आणि ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्यापेक्षा जगात श्रीमंत कोणीही नाही. सावधान राहा, सतर्क राहा, कर्जबाजारी होऊन स्वतःचा जीव कधीही गमवू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.